आणि कट्टरवादी चांगदेव जाधव हिंदुत्वाचा चेहरा, हिंदुत्वासाठी लढणारा, 18 पकड जातीसाठी लढणारा, कोणावर भ्रष्टाचार होईल, कोणावर अत्याचार होईल. संतोष देशमुखाचं किती बेकार प्रकरण झालं, किती अत्याचार झाला, किती भ्रष्टाचार झालं, किती काय झालं, पण संपूर्ण महाराष्ट्रातली जनता पण सोडणे, महाराष्ट्रातल्या जनतेने पण बघायला पाहिजे, महाराष्ट्रातल्या लोकांनी युवकांनी पण बघायला पाहिजे. महाराष्ट्रात लक्षात तुम्ही पण सगळ्यांनी तुम्ही लक्षात घेतलं तर महाराष्ट्रात मेन कुठं भ्रष्टाचार होते, मेन कुठं अत्याचार होते. आपण मी म्हणतो भ्रष्टाचार होतो, ही होतो, गोरगरिबाला न्याय भेटत नाही. तुम्हाला सांगतो त्या संतोष देशमुखाचा मॅटर होऊन कमीत कमी 3 महिने झालं, पण त्यांना अजून न्याय भेटत नाही. त्याने दर ठोकळे खाते, ते इकडं पळते, ते तिकडं पडते, ते इकडं पडते. ते हर प्रत्येक महाराष्ट्राच्या राज्यात आंदोलन करते. संपूर्ण महाराष्ट्रातलं दैवत मानणारे मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षणचे त्यांनी पण होता. मनोज जरांगे पाटील पण किती लढायला लागले, ते कितीसाठी लढायला लागले. ते संतोष देशमुखसाठी त्यांचं धनंजय देशमुख भाऊ किती लढतं, आरोपीला फाशी व्हायला पाहिजे, ही व्हायला पाहिजे, किती लढते ते, किती काय होतं. महाराष्ट्रात हे अत्याचार झाला नाही, हे भ्रष्टाचार झाला नाही, हे अत्याचार झाला नाही का, गरीबावर हे मारलं नाही, हे मर्डर केलं नाही, हे अत्याचार, हे भ्रष्टाचार. मी संपूर्ण महाराष्ट्रात अन्यायाला वाचा फोडायला बघतोय आणि छत्रपती शिवरायांचा विचार तुमच्यापर्यंत पोचवाय बघतोय, तुमचं रक्त सळसळ करायला बघतोय, अन्यायाला वाचा फोडाय बघतोय. महाराष्ट्रातले प्रत्येक शिवभक्तांनी, प्रत्येक छत्रपती संभाजी महाराजांनी आपण हिंदुत्वासाठी लढताना 18 पकड जातीसाठी जातभेद करणारा. तुम्हाला सांगतो माझ्यावर पण स्वतः भ्रष्टाचार होतो, माझ्यावर पण अत्याचार होतो, पण अत्याचार करते ते लोक, माझ्यावर पण भ्रष्टाचार होतो. मी त्याच एखाद्या मार्फतनं त्याच विचार करून एक भाषणं सुचवतो तुमच्यासाठी, युवकांसाठी, तरुण पिढीसाठी, युवकांसाठी. आजपर्यंत मी संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्यासाठी करतोय, जनतांसाठी करतोय. हे जे आहे ते खरं मी तुमच्या समोर आणतो. जी महाराष्ट्रात घटना होते, ते जे काय होते गरिबांसाठी, गरिबांच्या अडचणी काय होते, गरिबाची मजबुरी काय असते, गरिबाला काय झालं की बघत नाही, ते मोठ्यांना काय झालं की लगेच बघते. आपला गरीब कसा मरतोय, काय करतोय, आपल्यात भांडणे लागते, आपल्या आपण मरून. हे नेते लोक व्हायला लागले, ती व्हायला लागली. हे महाराष्ट्रात प्रत्येकजण आपल्या सत्ताधारी, प्रत्येकजण आपला सत्तेचा फायदा बघायला, आपल्या पार्टीचा फायदा, ह्याचा फायदा. कुठं महाराष्ट्रातलं माहोल गरम करायचा, कुठं पेटवून टाकायचं, कुठं भडकवून टाकायचं, आपणच मारणार. हे महाराष्ट्रात संतोष देशमुखला आज कमीत कमी 3 महिने झालं, अजून त्याचा निकाल लागला नाही, काय लागला नाही. तुम्हाला सांगतो हे चाललं जेलमध्ये पण कानून कायदा काय सुविस्तर आहे ना, कायद्याचं काय सुविस्तर नाही. जेलमध्ये पण मारपीट, जेलमध्ये पण असे पदार्थ भेटतं, हे भेटतं, कायद्याचं काय सुविस्तर आहे ना, कायद्याची काय पालन व्हायला. महाराष्ट्रातल्या राज्याने, महाराष्ट्रातल्या तरुणाने, महाराष्ट्राच्या छत्रपती मावळ्याने, संभाजी महाराजांच्या संपूर्ण महाराष्ट्रात एक चांगदेव जाधव तुमच्यापाशी एक इतिहास पोचवते, संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी एक जागृत करते. आता तुमचे कमिटमेंट, तुमच्या फॉलोअर्स काय येते, ते तुमचे काय येते. तुम्हाला सांगतो हिंदुत्वासाठी लढणार, 18 पकड जातीसाठी लढणार. जिंदगीत आपण कधी जातभेद करत नाही, तुमच्यासाठी लढत आलो, तुमच्यासाठी हे करत आले. तुमच्यापर्यंत महाराष्ट्रात माझ्या अंगात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत रक्त सड. महाराष्ट्रातल्या जनतांसाठी मिळू तर चालेल, माझी माती झाली तर चालेल, कधी घाबरणार नाही, कोणाला घाबरणार नाही. काय केलं भल्या माणसा, माझ्या देवाला सारच करते. मी जे काय करतो, मी भाषणं करतोय, हे करतोय, ते करतोय, हे करतोय, भाषणं करतोय, तिथे नोंद झालेली असते, तिथे हे झालेलं. हे परमेश्वराने एक आवाज दिला, एक आवाज दिला, एक जनतेचा आवाज दिला, सामाजिक लोकांचा, सामाजिक ह्यांचा, त्यांचा गोरगरिबांचा त्यांच्यापर्यंत आवाज पडतो. शेतकऱ्या बांधवावरनी पण काय शेतकऱ्यावरनी पण काय अत्याचार होतो, त्यांनी पण फाशी घेते, ते कर्जमाफी झाले नसल्यामुळे. आज तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात किती महाग झालं, किती काय झालं, कशी कंडिशन झाली. अशा कंडिशन कसं करायचं, शेतकरी पण आत्महत्या करते, हे पण आत्महत्या करते. ते महाराष्ट्रात असे आंदोलन होते, ते होते, ते महाराष्ट्रातले आंदोलन चालले. संपूर्ण महाराष्ट्रातले 18 पकड जाते, महाराष्ट्रातले संपूर्ण शिवभक्तांनी आणि शिवमावळ्यांनी सपोर्टमध्ये यावं. आशीर्वाद तुमचा देवा, तुमच्या क्रमाने, तुमच्या ताकदीनं तुम्ही निश्चितपणे उभा राहा. तुमचं प्रेम काय म्हणते, तुमची शक्ती काय म्हणते. चांगदेव जाधव सही असलं तर तुम्ही माझ्या मागे या, मी गलत असलं तर तुम्ही. मी चांगल्यासाठी खऱ्याला टायमिंग लागतं, पण ते खरं जास्त दिवस टिकतं. आणि पण खोटं काय केलं भल्या माणसं, माझ्या देवाला साडे करते, ती माती होते, ती जास्त दिवस टिकत नाही. महाराष्ट्रातली जनताने पण लक्षात घ्यायला पाहिजे, महाराष्ट्रातल्या जनताने पण हे जय हिंद, जय शिवराया. काय चुकलं तुम्हाला.